असली पाहिजे हा दोघांचाही आग्रह होता आणि या बाबतीत तत्वनिष्ठता ही दोघांनाही प्राणाहून प्रिय होती. महात्मा गांधींनी सत्य आणि अहिंसा या तत्वाचा सातत्याने पुरस्कार केला, तर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या बौद्ध धर्मातून आलेल्या तत्वत्रयींचा हिरिरीनं पाठपुरावा केल्याचा आपल्याला दिसून येतं. चौथा मुद्दा जो आहे त्यांच्यातल्या समान कार्यपद्धतीचा तो आहे कार्यपद्धतीचा. या दोन्ही महापुरुषांनी म्हणजे गांधीजी आणि बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महामानवांनी निषेधात्मक निदर्शनांवर भर दिलेला आहे. महात्मा गांधींनी विलायती कापडाची होळी केली, तर बाबासाहेबांनी मनुस्मृतीची होळी केली. दोघांचाही प्रयत्न लोकजागृतीमधून अन्यायाबद्दल चीड निर्माण व्हावी हा होता आणि तो अतिशय सफल झाल्याचा आपल्याला दिसतं. हे झाले साम्याचे मुद्दे. आता मतभेदाचे मुद्दे काय आहेत? मतभेदाचे मुद्दे खूप आहेत. मला असं वाटतं की गांधीजी आणि बाबासाहेब आंबेडकर या दोघांबद्दल बोलताना मला मुद्दाम सांगायचं वाटतं की या दोघांची जडणघडण वेगवेगळ्या मुशीतून झाल्यामुळे त्यांच्या दृष्टिकोनामध्ये भिन्नता असणं हे स्वाभाविकच होतं. बाबासाहेब आंबेडकर हे कठोर बुद्धिवादी, तर महात्मा गांधी हे श्रद्धावादी. दोघेही वृत्तीने धार्मिक, पण त्यांचा धर्म सिंगल कोटमध्ये मी टाकलं, धर्म सर्वस्वी वेगळा. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला धर्म नीतिमत्ता आणि समानतेचा पुरस्कार करणारा, तर गांधीजींना अभिप्रेत असलेला धर्म हा आध्यात्मिक आणि परंपरावादी धर्म होता. दोघेही पददलितांचे प्रामाणिक कैवारी, दोघेही सारखेच महत्त्वाकांक्षी, परंतु त्यातून आपणच एकमेव दलितांचे तारणहार आहोत अशी दोघांची ठाम भूमिका असल्यामुळे त्या दोघांमध्ये संघर्ष अटळ होता आणि तो झालाच. दलितांच्याकडे पाहण्याचा गांधीजींचा दृष्टिकोन जो होता तो अतीव सहानुभूतीचा होता, तर बाबासाहेबांचा दृष्टिकोन होता तो जळजळीत अनुभूतीचा होता. आईचं प्रेम आणि दाईचं प्रेम असं आपण म्हणू शकू. 1884 साली ज्यावेळी दक्षिण आफ्रिकेमध्ये वर्णभेदामुळे भारतीय वंशाच्या लोकांना ज्यावेळी तिथे त्रास व्हायला लागला, त्यावेळी तिथल्या विधानसभा सदस्यांना एक खुलं पत्र कोणीतरी प्रसिद्ध केलं होतं. त्यावर प्रतिक्रिया महात्मा गांधींनी नोंदवली होती. त्यावेळी ते 25 वर्षाचे होते. काय म्हटलं होतं गांधीजींनी? साऊथ आफ्रिकेमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं आणि मी त्यांना कोट करतो आहे, ब्रिटिशांनी भारतीय लोकांवर जे जे काही अन्याय केलेले आहेत त्यापैकी कोणते अन्याय सवर्णांनी अस्पृश्यांवर करायचं बाकी ठेवलेलं आहे? अशा स्थितीत गोऱ्या लोकांना जाब विचारण्याचा आपल्याला काय नैतिक अधिकार आहे? हे महात्मा गांधींनी म्हटलेलं आहे वयाच्या 25व्या वर्षी दक्षिण आफ्रिकेमध्ये. सहानुभूती ही किती उत्कट, कितीही प्रामाणिक आणि कितीही कृतिशील असली तरी ती अनुभूतीची जागा घेऊ शकत नाही. अस्पृश्य समाज किती कष्टाचं, किती लाचारीचं हीनदीन जीवन जगत होता हे बाबासाहेबांनी पाहिलं होतं. असंख्य हालअपेष्टा स्वतः अनुभवल्या होत्या. म्हणून सहानुभूती ही अनुभूतीची जागा घेऊ शकत नाही याची जाणीव महात्मा गांधींनाही होती. म्हणून ते म्हणत असत की मला पुनर्जन्म नको आहे, पण यायचाच झाला. महात्मा गांधी म्हणत होते की यायचाच झाला तर तो अस्पृश्य जातीत यावा, म्हणजे मला त्यांच्या व्यथावेदनांचा प्रत्यक्ष अनुभव मिळेल आणि अस्पृश्यता निवारणाचे कार्य अधिक कसोशीनं आणि अधिक परिणामकारक पद्धतीनं करता येऊ शकेल. अस्पृश्यता निवारणासाठी स्पृश्य हिंदूंचं मतपरिवर्तन व्हायला हवं हे गांधीजी आणि बाबासाहेब आंबेडकर दोघांनाही मान्य होतं. गांधीजींनी त्याबद्दल सामोपचारावर भर दिला आणि पापक्षालनाचा मार्ग स्वीकारला. अस्पृश्यता हा हिंदू धर्मावर कलंक आहे आणि एवढ्या मोठ्या जनसमूहाची विटंबना करण्याचं घोर पातक सवर्ण हिंदूंकडनं घडलं आहे हे मान्य करून या पापाचं प्रायश्चित्त म्हणून अस्पृश्यांवर लादलेली घाणेरडी कामं आपण स्वेच्छेनं केली पाहिजेत ही भूमिका महात्मा गांधींनी घेतली आणि व्रतस्थ भावनेने भंगी काम करायला सुरुवात केली. सेवा भावनेनं जनसामान्यांची मनं जिंकायची आणि यथावकाश आपल्या धर्मकल्पनेचा फेरविचार करण्यासाठी त्यांना उद्युक्त करायचं ही त्यामागची धारणा असावी. गांधीजींची जी वृत्ती होती ती परंपरेचं सातत्य आणि परिवर्तनशीलता यांचा समन्वय साधण्याची, तर बाबासाहेबांची वृत्ती होती मुळावरच घाव घालण्याची. अस्पृश्यता निवारण्याचा प्रश्न हा बाबासाहेब आंबेडकरांनी दयाधर्माच्या, उद्धाराच्या, पापक्षालनाच्या आणि सेवाभावी पातळीवरून मानवी हक्कांच्या पातळीवर नेला आणि याचक धर्म सोडून देऊन स्वतःच्या बळावर दलित समाजाने आपले न्याय्य हक्क प्राप्त करून घेतले पाहिजेत ही बाबासाहेब आंबेडकरांची त्यांच्या आंदोलनामागची भूमिका होती. आणि यातूनच या दोन महापुरुषांचे मतभेद त्याची धार तीव्रतर होत गेली.
महात्मा गांधींचं कार्य हे फार मोठं आहे. आपल्याला माहिती आहे, धर्म, जात, पंथ, भाषा अशा अनेकविध विभागल्या गेलेल्या गटांमध्ये आपल्या देशांमध्ये आपल्या देशात गांधीजींनी देशव्यापी चळवळ उभारली. तिला योग्य ते वळण लावलं, तिच्यात शिस्त आणली, एकसूत्रीपणा आणला. गांधीजींच्यामुळे खऱ्या अर्थानं जन आंदोलनाचा जमाना सुरू झाला. देशामध्ये अभूतपूर्व जागृती घडून आली. आंदोलनाच्या काळात जी एकजूट होते ती ब्रिटिश विरोधापुरती नैमित्तिक न राहता नित्याच्या सामाजिक जीवनात कायमची स्थिरावली पाहिजे, ही गांधीजींची तळमळ होती. आणि त्या दृष्टीने त्यांनी विधायक कार्याचा कटाक्षानं पुरस्कार केला. अस्पृश्यता निवारण, हिंदू मुसलमान ऐक्य आणि ग्रामोद्धार याच्यावर त्यांनी भर दिला. मात्र जन आंदोलन आणि हे विधायक कार्य दोन्ही क्षेत्रात गांधीजी कार्यरत राहिले तरी राजकारण हेच त्यांचं मुख्य क्षेत्र बनलं. गांधीजींना देशातल्या सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन जायचं होतं, म्हणून जाती वर्ग समन्वयाचं धोरण त्यांना स्वीकारावं लागलं. त्यातूनच त्यांना दलितोद्धारासाठी सामोपचाराचा मतपरिवर्तनाचा मार्ग स्वीकारावा लागला. गांधीजी आणि बाबासाहेब दोघेही प्रखर राष्ट्रवादी. गांधीजींनी साम्राज्यवादी सरकारपासून स्वातंत्र्य मिळावं म्हणून त्यांनी अखंड संघर्ष केला. आदर्शवादी वर्णाश्रम धर्मावर गांधीजींची नितांत श्रद्धा आणि म्हणून रामराज्याची निर्मिती हे त्यांचं स्वप्न. अस्पृश्यता हा हिंदू धर्मावर कलंक आहे हे गांधीजींना मान्य होतं. मात्र अस्पृश्यता हा हिंदू धर्माचा अविभाज्य घटक नाही अशी त्यांची धारणा होती. त्यामुळे जातीभेदाविरुद्ध लढा उभारण्याऐवजी अस्पृश्यता निवारणाला त्यांनी प्राधान्य दिलं आणि मानवतावादी वैष्णव धर्माला अनुसरून त्यांनी शाकाहारी आहार, दारूबंदी, स्वच्छता मोहीम, मंदिर प्रवेश आणि आत्मशुद्धी यांचा पुरस्कार केला. बाबासाहेबांच्या राष्ट्रवादाचा भर हा गांधीजींना अभिप्रेत असलेल्या संकल्पनेपासून खूपच वेगळा होता. गांधीजी म्हणत होते खेड्याकडे चला, बाबासाहेब म्हणत होते शहराकडे चला. यांच्यामध्ये फार फार महत्त्वाचा फरक आहे या सांगण्यामध्ये. कारण ग्रामस्वराज्याचं गांधीजींनी पाहिलेलं स्वप्न आणि बाबासाहेबांची भूमिका त्याच्या नेमकी उलट होती. कारण त्यांना हे माहिती होतं, बाबासाहेब असं म्हणाले होते की एव्हरी विलेज इज अ से स्पॉट. पुवाचं ते केंद्रबिंदू आहे तो पुवाचा. कारण छोट्या ठिकाणी खेडेगावामध्ये राहत असताना प्रत्येकाला प्रत्येकाची जात माहीत असते आणि त्यामुळे त्या जातीयतेच्या कल्पनेतून ते बाहेर येऊ शकत नाही. त्याउलट तर हे दलित शहरामध्ये गेले तर शहरामध्ये ते ॲनॉनिमिटीमध्ये विरघळून जाऊ शकतील आणि तिथे जाती प्रथेचं जे दारुण जे वास्तव आहे त्याची त्यांना दाहकता खूप प्रमाणात कमी होईल म्हणून त्यांनी शहराकडे जाण्याचा आदेश दिला होता. बाबासाहेबांच्या राष्ट्रवादाचा भर गांधीजींना अभिप्रेत असलेल्या संकल्पनेपासून खूपच वेगळा होता. बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रवाद हा राजकीय स्वातंत्र्य मिळण्यापुरता सीमित नव्हता. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या तत्वत्रयींवर आधारित, जातीभेद विरहित, वर्णविरहित समाज निर्मिती करण्यासाठी सर्वंकुश परिवर्तन घडवून आणण्याकडे त्यांचा आग्रह होता. परकीयांपासून स्वातंत्र्य मिळवणं हा त्या प्रक्रियेतला एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे अशीच त्यांची भूमिका होती. गांधीजींचा लढा हा साम्राज्यवादी ब्रिटिशांनी केलेल्या भारतवासियांच्या शोषणाविरुद्ध होता, तर आर्थिक, सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक अशा सर्व प्रकारच्या शोषणापासून सगळ्या भारतीय समाजाची मुक्तता व्हावी हा बाबासाहेब आंबेडकरांचा ध्यास होता. हा त्यातला फरक आहे. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला राष्ट्रवाद भूतकाळाकडे न वळता भविष्याकडे जाणारा होता. ग्रामराज्याची कल्पना त्यांना त्याज्य वाटत होती. ग्रामराज्य म्हणजे दलितांसाठी परावलंबित्व अशी त्यांची धारणा. त्याशिवाय ग्रामराज्यांमुळे देशभक्तीच्या कल्पनेला अकारण स्थानिक परिमाण मिळेल आणि त्यामुळे व्यापक सामाजिक जागृती होऊ शकणार नाही अशी त्यांची धारणा होती. त्यामुळे आपली राष्ट्रीय ओळख किंवा आयडेंटिटी प्रस्थापित होणार नाही असं बाबासाहेब आंबेडकरांना वाटत असे. म्हणजे बघा की राजकारणामध्ये संघर्ष आणि सामाजिक प्रश्नांच्या बाबतीत मतपरिवर्तन ही गांधीजींचं धोरण होतं. त्याउलट सामाजिक बाबतीत संघर्ष आणि राजकीय बाबतीमध्ये वाटाघाटी असं आंबेडकरांचं धोरण होतं. हे वाक्य परत मी सांगतो, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. राजकारणामध्ये संघर्ष आणि सामाजिक प्रश्नांच्या बाबतीत मतपरिवर्तन ही गांधीजींची भूमिका, त्यांचं धोरण होतं. त्या उलट सामाजिक बाबतीत संघर्ष आणि राजकीय बाबतीत वाटाघाटी हे आंबेडकरांचं धोरण होतं. म्हणजे गांधीजींना स्वराज्य अभिप्रेत होतं तर आंबेडकरांना सुराज्याचा ध्यास लागलेला होता. हा या दोघांच्या धारणेमध्ये भूमिकेमध्ये मूलभूत फरक होता. तो फरक हा आहे. मात्र आपण शेवटी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की महात्मा गांधी काय किंवा बाबासाहेब आंबेडकर काय
या दोन्ही महापुरुषांच्या दृष्टिकोनामध्ये किंवा कार्यपद्धतीमध्ये कितीही फरक असला तरी दोघांच्याही विचारधारेचं अंतिम उद्दिष्ट हे एकच होतं. म्हणजे पहा, दरिद्र नारायणाची सेवा ही ईश्वराची आराधना ही गांधीजींची धारणा आणि बहुजन हिताय बहुजन सुखाय हे आंबेडकरी तत्त्वज्ञानाचं मूलसूत्र हे दोघांच्याही विचारातल्या एकात्मतेचं निदर्शक आहे. दोघांच्याही तत्त्वज्ञानाला सामाजिक नैतिक अधिष्ठान आहे. दलित शोषित पीडित समाज हा दोघांच्याही तत्त्वज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. जाती पंथ वर्ण धर्म याचा विचार न करता सर्व भारतीयांसाठी स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व आणि न्याय प्रस्थापित करणं हा त्या तत्त्वज्ञानाचा मूलाधार आहे आणि हा वारसा घेऊनच आपल्याला पुढे जावं लागणार आहे. हे झालं गांधीजी आणि आंबेडकरांबद्दल. आता शेवटचा भाग टागोर आणि महात्मा गांधी यांच्या दोघांमधलं रिलेशन अतिशय उत्कट आणि फार उत्तम आहे. तिथे मला एक किस्सा सांगायचा वाटतो. हे जरा जड व्हायला लागले म्हणून जरा एक किस्सा सांगतो. महात्मा गांधी आणि गुरुदेव रवींद्रनाथ टागोर एकदा गांधीजी रवींद्रनाथांच्याकडे गेलेले होते, राहायला गेलेले होते. आणि गांधीजी शिस्तप्रिय, रोज संध्याकाळी नियमितपणे त्यांना फिरायला जायचा त्यांचा प्रघात. त्या दिवशी फिरायला जाण्यासाठी गांधीजी बाहेर पडणार, तोच रवींद्रनाथ त्यांना म्हणाले, थांबा मी पण येतो. आणि गुरुदेव आरशासमोर उभे राहून केस विंचरू लागले. 5 मिनटं झाली, 10 मिनटं झाली, 15 मिनटं झाली, रवींद्रनाथांची तयारी काही होईना. इकडे उशीर होते म्हणून गांधीजी रागावलेले आहेत, अस्वस्थ झालेले आहेत. शेवटी एकदाचे रवींद्रनाथ तयारी करून बाहेर पडले. गांधीजींना काय राहवलं नाही. ते म्हणाले, त्राग्यानेच म्हणाले, अहो एवढं जामानिमा करायची काही गरज होती का? आता या वयात तुमच्याकडे कोण बघणार आहे? त्याच्यावर हसून रवींद्रनाथ शांतपणे म्हणाले, मी जर कुरूप दिसलो तर मला बघणाऱ्यांच्या मनाला वेदना होतील, देखणा दिसलो तर त्यांना आनंद होईल. कुरूपता ही हिंसा आहे आणि सुंदरता ही अहिंसा आहे. माझ्या मते लोकनेते विलासरावजी देशमुख यांची हीच धारणा होती. हे मला मुद्दाम म्हणजे केस विंचरण्यापासून देखणं दिसण्यापर्यंत त्यांची धारणा ही रवींद्रनाथ टागोरांच्या धारणेशी जुळती होती. उभा जन्म अहिंसेचा पुरस्कार करणारे गांधीजी सुंदरता आणि अहिंसेचा गुरुदेवांनी जोडलेला संबंध ऐकून चक्रावून गेले. हा प्रसंग खरा म्हणजे खरा की खोटा हे सिद्ध झालेलं नाही, मात्र हा किस्सा सांगितला जातो. पण तो त्याच्या मागे जी विचारधारा रवींद्रनाथांची आहे ती मात्र 100% खरी आहे. तुम्हाला गंमत माहिती आहे का? मगाशी म्हटलं की गुरुदेव हे महात्मा गांधींपेक्षा 8 वर्षांनी मोठे आणि दोघांनाही परस्परांबद्दल अत्यंतिक आदर. किंबहुना महात्मा गांधींना महात्मा ही उपाधी कोणी दिली? ही गुरुदेव टागोरांनी दिली. टागोरांना गुरुदेव उपाधी कोणी दिली? ही महात्मा गांधींनी दिलेली. दोघांनाही परस्परांबद्दल नितांत आदर असला, दोघांनी एकमेकांची अनेक वेळ पाठराखण केली असली तरी या दोन महामानवांमध्ये मतभेदाचे अनेक प्रसंग उद्भवले. काही वेळा तर कटुता निर्माण होते की काय अशी परिस्थिती उद्भवली. मात्र भारतभूमीवर असलेल्या आपल्या आत्यंतिक निष्ठेपायी या दोघांनी आपल्या मतभेदाचं मनभेदामध्ये कधी रूपांतर होऊ दिलं नाही. गांधीजी अगदी पहिली त्यांची भेट जी झाली त्यावेळी दक्षिण आफ्रिकेतून गांधीजी ज्यावेळी परत आले 1915 साली, त्यावेळी ते नेते म्हणूनच परत आले. आणि त्यावेळी त्यांना त्यांच्या मुलांसाठी शिक्षणासाठी त्यांना आश्रमात ठेवायचं होतं. म्हणून त्यांनी चौकशी केली. त्यांचा दक्षिण आफ्रिकेत जो आश्रम होता त्याचं नाव होतं फिनिक्स. तर त्या आश्रमासारखा आश्रम भारतामध्ये आहे का अशी ज्यावेळी चौकशी केली त्यावेळी त्यांना सांगण्यात आलं की रवींद्रनाथ टागोरांचा असा आश्रम आहे. दीनबंधू अँड्र्यूज त्यांना सांगितलं आणि म्हणून ते शांतिनिकेतनमध्ये गेले. त्यांची ती पहिली भेट होती. त्या भेटीच्या वेळी काका कालेलकर आपले मराठीतले साहित्यिक उपस्थित होते, हिंदीतले साहित्यिक पण मराठी. त्यांनी फार सुंदर उद्गार काढलेले आहेत. ज्यावेळी गांधीजी आणि टागोर यांची भेट झाली त्यावेळी त्यांनी असे उद्गार काढले, शुभ्र केस, लांब दाढी आणि भव्यतेत भर टाकणाऱ्या जगातील रवींद्रनाथांच्या समोर ज्यावेळी आखूड धोतर, कुडता आणि काश्मीरी टोपी घातलेले गांधीजी आले त्यावेळी जणू सिंहासमोर उंदीर उभा आहे असं वाटलं. हे काकासाहेब कालेलकरांनी लिहिलेलं आहे, मी लिहिलेलं नाही आहे, मला कोट करू नका त्यामध्ये.
नंतर गांधीजींच्या अहिंसक मार्गाचे रवींद्रनाथ टागोर हे समर्थक होते. गांधीजींचा चंपारणचा सत्याग्रह किंवा खेडा इथला शेतकऱ्यांचा सत्याग्रह या सर्व लढ्यांमध्ये गांधीजींना जे यश मिळालं त्याची रवींद्रनाथांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. गांधीजींनाही रवींद्रनाथांच्या साहित्यकृतीविषयी प्रगाढ आदर होता. गुजरातमध्ये 1919 साली जे गुजराती साहित्य संमेलन झालं त्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष रवींद्रनाथ टागोर यांना करावं ही सूचना कोणी मांडली? ती महात्मा गांधींनी मांडलेली. म्हणजे राष्ट्रीय नेते म्हणून पुढे येत असताना महात्मा गांधी हे नेहमी गुरुदेव टागोरांची सल्ला घ्यायचे, म्हणजे त्यांचे आशीर्वाद घ्यायचे. 8 वर्षांनी ते मोठे होते म्हणून, आणि प्रत्येक वेळी ते आशीर्वाद द्यायचे. परंतु गांधीजींचं ज्या ज्यावेळी चुकलेलं आहे त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा त्यांना कोणी फटकारला असेल तर गुरुदेव टागोरांनी फटकावलेलं आहे. त्याचे अनेक प्रसंग आहेत, पण त्यातले मला मुद्दाम 1-2च प्रसंग सांगायचे वाटतात की त्यांच्यामध्ये खूप फरक आहे. गुरुदेव आणि महात्माजी दोघांची देशभक्ती निस्सीम आपल्याला माहिती आहे. दोघांनाही समृद्ध भारताच्या परंपरेबद्दल डोळस अभिमान. रवींद्रनाथांना विदेशी सत्तेची चीड तर होतीच, परंतु त्याहून अधिक चीड होती ती विदेशी संस्कृतीचं अंधानुकरण करणाऱ्या स्वकीयांबद्दलची. स्वदेशीच्या आर्थिक परिमाणा इतकंच सांस्कृतिक परिमाणसुद्धा महत्त्वाचं आहे. स्वभाषा, स्वसंस्कृती यातून या देशाचं सांस्कृतिक पुनरुत्थान हे शक्य आहे. किंबहुना सांस्कृतिक पुनरुत्थान ही स्वातंत्र्याची पहिली पायरी आहे अशी रवींद्रनाथांची धारणा होती, आणि त्यासाठी हा मनस्वी विश्वकवी आयुष्यभर झटत होता. रवींद्रनाथांवरती साहित्य, नृत्य, संगीत, नाट्यकला या सगळ्यांचे संस्कार आयुष्यभर झाले होते. त्याउलट गांधीजी ज्या कुटुंबात जन्मले त्या कर्मठ कुटुंबात या सगळ्या गोष्टी वर्ज्य होत्या. त्यामुळे वरकरणी पाहिलं तर गांधीजींचं व्यक्तिमत्व वृक्ष होतं, मात्र रवींद्रनाथांच्या व्यक्तिमत्वामध्ये अभिजात रसिकता ओतप्रोत भरलेली होती. गांधीजी मौनात रमणारे, तर कुठलीही भावना सहज कवितेच्या रूपानं शब्दबद्ध करण्याचा रवींद्रनाथांचा स्वभाव होता. भारताच्या समृद्ध परंपरेबद्दलचा जाज्वल्य अभिमान दोघांनी आपापल्या पद्धतीने व्यक्त केला, याबद्दल काही शंका नसावी. या 2 महामानवांमधला, महापुरुषांमधला समान धागा म्हणजे दोघांनाही कठोर टीकेला तोंड द्यावं लागलं. म्हणजे बापूजींवरती तर टीका झालीच, परंतु त्यांच्यापेक्षाही जहरी टीका आंबेडकरांवरती झालीच आहे. पण इथे आपण आता बापूजी आणि रवींद्रनाथांबद्दल बोलतो आहोत. दोघांवरही स्वकीयांनी प्रचंड टीका केली. तुम्हाला आठवत असेल की मातृभूमीबद्दल अपार श्रद्धा व्यक्त करणाऱ्या त्यांच्या कवितेवरून रवींद्रनाथांना देशद्रोही ठरवण्यावरती काही लोकांचे बदल गेले होते. जनगणमनमधला भाग्यविधाता हा पंचम जॉर्ज आहे असा शोध काही लोकांनी लावला होता, आणि त्याबद्दल त्यांना धारेवर धरलं होतं. आणि याचं विस्तृत विवेचन कोणी केलं असेल तुम्हाला आश्चर्य वाटेल, पु ल देशपांडेंनी केलेलं आहे. पु ल देशपांडे 1980 साली याचं विस्तृत विश्लेषण करून भाग्यविधाता ही संकल्पना ही पंचम जॉर्जला नसून ती या भारतभूमीसाठी वापरलेली प्रतिका होती, आणि ती प्रतिमा कशी योग्य होती याचं विस्तृत स्पष्टीकरण पु ल देशपांडेंनी नंतर केलेलं आहे. त्या दोघांचंही एक साम्यस्थळ, आणखी एक साम्यस्थळ म्हणजे टागोर आणि गांधीजी यांचं आणखी एक साम्यस्थळ म्हणजे दोघांनाही पददलितांविषयी वाटणारी आत्मीयता ही अर्थात तिघांमध्ये कॉमन आहे. रवींद्रनाथांच्या काही कविता जर तुम्ही पाहिल्यात, आणि त्यापैकी काही कविता मी ट्रान्सलेट मराठीमध्ये केलेल्या आहेत, त्या कवितांवरचं जर तुम्ही रवींद्रनाथ टागोर हे नाव जर खोडून टाकलं तर एखाद्या विद्रोही दलित साहित्यिकांनी लिहिलेली ती कविता असेल असं कोणालाही वाटेल. इतक्या प्रभावी आणि इतक्या काय म्हणतात त्याला विद्रोही कविता या टागोरांनी लिहिलेल्या आहेत. त्यांची एक कविता आहे, हे मोरे दुर्भाग्य देश, हे माझ्या अभागी देशा. ही जी कविता आहे ही कविता अस्पृश्यतेवरती त्यांनी लिहिलेली आहे, आणि दलित साहित्य जसा विद्रोही लिहील तशी ती कविता लिहिलेली आहे. ती मराठीत कधी आलेली नव्हती, ती मराठीत मी आणलेली आहे. म्हणजे या 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 दोघांच्याही पददलितांविषयी वाटणारी त्यांची जी आत्मीयता आहे ती खूप वेगवेगळ्या प्रकारे प्रकट झालेली आहे. फक्त ती आपल्याला तशी प्रकट झालेली आहे याची जाणीव नसते. त्यांच्यामध्ये मतभेद अनेक झाले, पण त्यापैकी पहिला मतभेद जो झाला तो 16 जुलै 1921ला महात्मा गांधी शांतिनिकेतनमध्ये आले. त्यावेळी महात्मा गांधींनी घोषणा केली होती, 1 वर्षात स्वराज्य मिळवणार अशी घोषणा महात्मा गांधींनी केली होती.
बहिष्काराची चळवळ त्यावेळी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत चाललेली होती आणि चरखा चला चला के लेंगे स्वराज्य लेंगे अशी हिंमत बाळगून सगळेजण स्वातंत्र्याच्या स्वप्नात रंगलेले होते. रवींद्रनाथांचा मात्र त्यांचा गांधीजींच्या नेतृत्वावर पूर्णपणे भरोसा होता. मात्र स्वराज्य मिळवण्याचा गांधीजींचा मार्ग जो आहे तो मात्र त्यांना मान्य नव्हता. ध्येय आणि साधन या दोन बाबतीमध्ये गांधीजी गल्लत करत आहेत असं त्यांना वाटत होतं. म्हणजे परदेशी कापडाची होळी आणि प्रचलित शिक्षणावर सरसकट बहिष्कार हे आत्मघातकी विचार आहेत असं रवींद्रनाथांनी म्हटलं. दुष्काळी प्रदेशात हजारो लोक मरत असताना त्यांची गरज पूर्ण करायच्या ऐवजी हजारो टन कापड ते केवळ विदोषी आहे म्हणून जाळावं आणि भविष्याची कोणतीही योजना न आखता शाळे कॉलेजमधून बाहेर पडावं असा त्यांना संदेश द्यावा. सारा जग औद्योगिक क्रांतीची कास धरत असताना चरख्यातून सूत कातल्यानं देशाला स्वातंत्र्य आणि आर्थिक वैभव प्राप्त होईल असं मानावं हे विचार अशास्त्रीय आणि प्रतिगामी आहेत हे रवींद्रनाथांनी ठामपणे मांडलं आणि त्यांच्यामध्ये बऱ्यापैकी कटुता त्यावेळी निर्माण झाली होती. मला वाटतं की रवींद्रनाथांची भावना होती ती विश्वबंधुत्वाची भावना होती आणि रवींद्रनाथांना अशा प्रकारच्या आंदोलनामधून इतर संस्कृतींबद्दल जो तिरस्कार निर्माण होतो किंवा होऊ शकतो किंवा जनतेच्या मनात उफाळलेला जो क्षणिक राष्ट्राभिमान आहे तो एकंदरीत स्वातंत्र्याला सम्यक स्वातंत्र्याला मानवणारा नाही ही त्यांची भूमिका होती, गुरुदेवांची भूमिका होती. गुरुदेवांनी विश्वभ्रमणात युद्धातील संहाराच्या खुणा पाहिल्या होत्या. अशा प्रकारच्या संघर्षातून मानवता या सर्वश्रेष्ठ मूल्यांची झालेली कत्तलही त्यांनी पाहिली होती. त्यामुळे त्यांच्यातल्या संवेदनशील कवीला असं वाटत असे की सर्वांनी परस्परातील द्वेष सोडून विश्वबंधुत्वाचा पुरस्कार केला पाहिजे. वर्ण वर्ग वंश राष्ट्रकल्पना याबद्दलच्या संकल्पनांमुळे पूर्व आणि पश्चिमेत दुरावा होईल. भारताचा गौरवशाली इतिहास पाहता नव्या मानव संस्कृतीचा केंद्रबिंदू भारत व्हावा यासाठी सगळ्या जगाचं सहकार्य रवींद्रनाथांना हवं होतं. बहिष्कार आणि स्वदेशी चळवळ विघातक चळवळ घेऊन भारतीयांच्या ऱ्हासाचं कारण बनू शकेल अशी भीती त्यांना वाटत होती. आणि त्यांनी असं म्हटलं होतं त्यांच्या एका लेखामध्ये की पूर्व आणि पश्चिम यामधली भेदभावना वाढू न देता ती कमी कशी होईल व मानव जातीची अभेद्य एकी कशी निर्माण होईल, सर्व कसे सुखी होतील याचाच विचार प्रामुख्यानं व्हायला हवा. विज्ञान आणि आत्मविद्या यांचं आदान प्रदान घडल्यानं सर्व संस्कृतींचं मिलन घडवल्याने आणि परस्परात समान पातळीवर मैत्र घडवून आणल्यानेच स्नेहाचं आत्मीयतेचं आणि सहकार्याचं वातावरण निर्माण करणे शक्य होणार आहे. आणखी एक जो प्रसंग आहे ज्याच्यामध्ये त्यांनी विद्वान आणि तंत्रज्ञान या बाबतीत देखील महात्माजी आणि गुरुदेव यांच्या मतामध्ये भिन्नता होती. गुरुदेवांनी चरख्यावर टीका केली होती. कॉल ऑफ ट्रुथ या नावाचा एक निबंध गुरुदेवांनी लिहिला होता. त्यात ते म्हणतात आधुनिक तंत्रज्ञानाच्या किंवा विज्ञानाच्या देणग्यांकडे नैतिकतेच्या दृष्टीनं पाहणं चुकीचं आहे हे गुरुदेवांचं म्हणणं. त्या उलट नैतिकता हा कोणत्याही कृतीचा पाया असला पाहिजे हे गांधीजींची धारणा होती. दोघांच्यामध्ये जो एक फार कटू प्रसंग उद्भवला ज्याच्याबद्दल बापूजींची अक्षरशः कान उघडणी गुरुदेवांनी केलेली दिसते. 1934 साली बिहारमध्ये भूकंप आला. त्यावेळी भूकंप या आपत्तीबद्दल बोलताना गांधीजी म्हणाले होते, त्यांना आय एम कोटिंग हिम, अस्पृश्यतेच्या पापाची दैवी शिक्षा म्हणून हा भूकंप झालेला आहे. म्हणजे अस्पृश्यता खूप वाढली बिहारमध्ये म्हणून परमेश्वरानं भूकंप घडवून आणला अशा प्रकारचं विधान गांधीजींनी केलं. त्यावेळी ज्यावेळी ते टागोरांना कळलं त्यावेळी ते सर्दच झाले आणि त्यांनी महात्माजींची अक्षरशः कान उघडणी केली. त्यांनी असं लिहिलं, त्यांना लिहिलं पत्रामध्ये, ते म्हणाले तुमच्या अशा अशास्त्रीय अनसायंटिफिक दृष्टिकोनामुळे मला दुःखपूर्ण आश्चर्य वाटतं आहे. तुमच्यासारख्या माणसाने असं म्हणता कामा नये, कारण तुमच्यासारख्या लोकोत्तर नेत्याच्या विधानावर विश्वास ठेवल्याने जनतेची दिशाभूल होऊ शकेल. भंपक दैवी कल्पना आणि अंधश्रद्धा यांना थारा द्यायचं काम महात्मा बनवणाऱ्या व्यक्तीने करू नये हे त्यांना सुनावण्याचं धैर्य हे गुरुदेवांमध्ये होतं. या दोघांच्याबद्दल नेहरूंनी जे म्हटलेलं आहे ते मी सांगून थांबणार आहे. पंडित नेहरूंनी असं म्हटलेलं आहे त्यांच्या एका श्रद्धांजलीपर भाषणामधून हे वाक्य मी घेतलेलं आहे, मोठं एक पॅरेग्राफ. गुरुदेव रवींद्रनाथ आणि महात्मा गांधी या दोन महान राष्ट्रीय नेत्यांबद्दल पंडित जवाहरलाल नेहरूंनी
ज्यावेळी रवींद्रनाथांचं निर्माण झालं 1940 साली, त्यानंतरच्या एका वर्षात 1941 साली त्यांनी जे विवेचन केलं ते अत्यंत मार्मिक आणि मर्मग्राही होतं. जवाहरलाल नेहरू म्हणाले, दोघांच्यात म्हणजे महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर दोघांच्यात इतकं साम्य असून सुद्धा हे दोघे एकमेकांपासून इतके वेगवेगळे असावेत हे आश्चर्यकारक आहे. एकाच भारत मातेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या दोन महापुरुषांनी एकाच पिढीत जन्म घ्यावा हे भारताच्या प्राचीन आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरेच्या शक्तीचं निदर्शक तर आहेच, परंतु त्याचबरोबर भारत मातेच्या सांस्कृतिक विविधतेचं देखील. हे पंडितजींचं वाक्य आहे. ते या दोघांमधले किंवा या तिघांमधले साम्याची स्थळं आणि आंतरविरोधाची स्थळं याच्याबद्दल मी एक धावता आढावा घेतलेला आहे. या सगळ्या महामानवांना मुळातूनच समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. त्यांची चिकित्सा करणं आणि त्यांचे विचार आपण लक्षात घेणं हे मुळातूनच फार महत्त्वाचं आहे. मी जे दाखवलेलं आहे ते एक ट्रेलरच्या स्वरूपामध्ये आहे, पण मला असं वाटतं की तो मुळातूनच तुम्ही ते वाचण्याचा अभ्यासण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि या लोकनेते स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला ही जी प्रबोधनात्मक आदरांजली चा कार्यक्रम माध्यम या संस्थेने आयोजित केलेला आहे, यातून जर तुम्हाला या महापुरुषांच्या अलौकिक कामगिरीबद्दल अधिक जवळून अभ्यास करण्याची, ते समजावून घेण्याची, ते जाणून घेण्याची प्रेरणा मिळाली तर दिल्लीहून खास इथे येऊन तुमच्याशी संवाद झाला त्याचं सार्थक झालं असं मला वाटेल. पुन्हा एकदा लोकनेते स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतीला कृतज्ञतापूर्वक वंदन करतो आणि या माध्यम या सामाजिक व सांस्कृतिक विचारपीठाने हे उत्तम व्याख्यान आयोजित केल्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यांनी महात्मा गांधी, डॉक्टर आंबेडकर आणि गुरुवर्य टागोर यांच्या विचारांच्यामधील साम्यस्थळे आणि त्यातील विरोधाभासाचे अतिशय अभ्यासपूर्ण मुद्दे आपल्यासमोर मांडलेले आहेत. मला असं वाटतं की विरोधातून नव्हे तर समन्वयातून आपल्याला भारत मातेचा हा जो लौकिक आहे तो जागतिक पातळीवर कसा आणि कोणत्या पद्धतीनं प्रस्थापित करता येईल त्याचं चिंतन जरूर केलं पाहिजे. मी आभार मानण्यासाठी संगमेश्वर बोमणे हे आभार मानतील आणि त्यानंतर सामुदायिक राष्ट्रगीत होऊन हा कार्यक्रम संपेल. भारताच्या केंद्रीय नियोजन आयोगाचे सदस्य तथा ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर नरेंद्रजी जाधव साहेब या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहिले, त्याबद्दल मी माध्यम परिवाराच्या वतीने विशेष आभार मानतो. राज्यश्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर गोपाळराव पाटील साहेब या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचेही माध्यम परिवाराच्या वतीने मी आभार मानतो. लातूर शहराचे लाडके आमदार आदरणीय अमित विलासराव देशमुख साहेब यांचेही मी आभार मानतो. त्याचबरोबर हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं ते या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी गिरी साहेब, या जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक गायकर साहेब, राजस्थान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मुरलीधरजी इनानी साहेब, तसेच या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानून अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. राष्ट्रगीताच्या नंतर सामुदायिक राष्ट्रगीत होईल. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे, गाये तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. बोलो भारत माता की.
बोलो भारत माता की